काय झालं, घाबरलात का? हा सई, तुम्हाला अजून पण भीतीच वाटते का? अजिबात नाही, मला कसलीही भीती वाटत नाहीये. तुम्ही आहात ना माझ्याबरोबर. आणि कायम असणार आहे मी, कायम. मग मला कशालाच घाबरायची गरज नाहीये. आता किती छान वाटतंय मला. माझी ओरिजिनल सई मला परत मिळाल्यासारखं वाटतंय. पण सिरियसली तुमची ती अवस्था बघून ना खरंच खूप घाबरलो होतो मी सई. मला तुम्हाला तसं बघायला नाही आवडत. मला ना तुम्हाला खुश बघायचंय, खुश. मी तुम्हाला म्हणाले ना देवांश, मी परत कधीच असं नाही वागणार. आता सगळं काही ना छान होणार आहे बघा तुम्ही. आय नो. देवांश, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. बोला ना. काल जेव्हा रात्री आपण पासिंग द पार्सल गेम खेळत होतो ना, तेव्हा तुम्ही बाबांना एक प्रश्न विचारला होता, आठवतंय? काय नो? म्हणजे मला असं वाटत होतं की बाबा बोलत जरी नसले ना तरी ना ते त्यांचं काम खूप मिस करतात. त्यांच्या आवाजावरून जाणवत होतं त्यांना खूप भरून आलंय म्हणून. ऍक्च्युली मी पण नोटीस केलंच होतं हे. पण तुम्हाला आठवतं जेव्हा आपण ट्रिपला गेलो होतो तेव्हा मी म्हणालो होतो त्यांना, तुम्ही काही दिवस ऑफिस सांभाळा, जा ऑफिसला. पण ऐकलं नव्हतं त्यांनी माझं. नाही गेले ते ऑफिसला अजिबात. कारण त्यांच्या मनात भीती बसली आहे ना, आणि ती भीती आपण सगळ्यांनी मिळून काढायला हवी. हा, म्हणजे आपण जर त्यांना जरा आणखी पुश केलं तर कदाचित जातील पण ते ऑफिसला. आणि जर त्यांना काम करून आनंद मिळत असेल तर त्यांनी तर हे काम करायलाच हवं. खरंय तुमचं. मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं सई. माझं? हा, आता मध्येच माझा विषय का निघाला? बाबांबद्दल बोलत होतो ना. हो, पण आज दिवसभर तुम्हाला इतकं स्ट्रेस होतं, कितीतरी गोष्टी सुरू होत्या तुमच्या डोक्यात. स्टील तुम्ही बाबांच्या आनंदाचा विचार करताय. किती चांगले आहात तुम्ही. माझी माणसं चांगली आहेत. तुम्ही सगळे मिळून किती जीव लावता मला. मग मी माझ्या माणसांचा विचार करायला नको, त्यांची काळजी करायला नको? एखाद्याने किती गोड असावं. सईच्या मागे लागला एबीचा माणूस, त्याच्या मागे एबी. पण आता आपल्याला हिंदोळ्याने सांगितलं की सई वियर्ड वागतेय. जर सई वियर्ड वागतेय तर एबीचा माणूस, अरे यार, सई एबीचा माणूस आणि तो तिच्या मागे तिकडे गेला आणि त्याला एबीने, यार तू काहीच कामाचा नाही जास्त बावळट हिंदुळा. सईच्या मागे लागला एबीचा माणूस, एबीच्या माणसा मागे एबीने एबीच्या माणसा मागे का एबीच्या माणसाने सई. मग ही का यार, खूप कन्फ्युजन आहे यार. विचारूच का एबी अंकलला? विचारतेच. हॅलो अंकल. हा बोल अंजली. तुम्हाला जर माझ्याकडून इन्फॉर्मेशन हवी असेल ना तर तुम्ही पण मला सगळं काही सांगणं इम्पॉर्टंट आहे, कळलं ना? म्हणजे असं काय सांगायला हवं होतं मी तुला? कन्फ्युजन. लेट मी बी क्लिअर, ओके? म्हणजे आता सई ना फार वियर्ड वागायला लागली आजकाल. तिचं काय तो फोन ब्रेक झाला त्याच्यामुळे ती वियर्ड वागते आणि ती देवांशला घराबाहेर पण जाऊ देत नाही. हे असं युजली नाही करत सई. आणि तुम्हाला जर खरंच इन्फॉर्मेशन हवी आहे ना तर तुम्ही मला क्लिअर पिक्चरमध्ये घ्या ना. तुम्हाला कळत नाही, मी सकाळपासून इतकं अॅनालाइज करते माहितीये. एकतर मला असं वाटतं की तुमचा माणूस आहे याच्या मागे. खरंच असेल ना तर मला क्लिअर सांगून टाका ना, म्हणजे काय होईल, मी तुम्हाला हेल्प करायला मदत करू शकते. कळतंय का? हे बघ अंजली, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं योग्य वेळ आल्यानंतर तुला मिळतील. ठेवतो. काय माणूस आहे यार हा. या एबीला तर ना माथे फिरू माणूस विक्रम, मी त्याला सांगितलं होतं
की त्या देवांशला संपव. पण हा ते सोडून नको ते चाळे करत बसलाय. मूर्ख माणूस. हा एबीचा माणूस कोण आहे? नाही, आज मी सगळं फाइंड आउट करूनच राहणार आहे. ओम्या आकर प्रसाद देते. हा जरा उठून बस. असा खातात का प्रसाद? देवा आकर. एक ना मी एवढं प्रेझेंटेशन होतं ना मग मी खातो आता. अरे मी नाश्ता नाही भरवत आहे, प्रसाद देते बाळा तुला. आज ते जर्मन डेलिगेट्स बरोबर तुझी मीटिंग आहे ना. अरे आज सकाळी सकाळी मी देवळात जाऊन आले. तुझे ते जर्मनचे डेलिगेट्स येणार आहेत ना, देवाचा आशीर्वाद घेऊन आले. देवाला म्हंटल माझ्या देवाची मीटिंग यशस्वी झाली पाहिजे. ती गोडच तू. थँक्यू सो मच. यशस्वी. पण तुला माहितीये या प्रसादापेक्षा ना तुझे आशीर्वाद जास्त महत्वाचे आहे माझ्यासाठी. अरे ते तर नेहमीच आहेत तुझ्या पाठीशी. पण ब्रो, तुला वहिनीकडून परमिशन मिळाली का ऑफिसला जायची? काल सारखं आज पण. ओमी बस झाला आता. परत परत हा विषय नको. आणि आता सही आल्यावर काहीच बोलू नकोस याबद्दल. देवांश सॉरी, मी तुमचा एक कॉल रिसीव्ह केला. कंटिन्यू वाजत होता ना म्हणून. कोणाचा फोन होता? मॅनेजरचा कॉल होता. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जर्मन कंपनीचा प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे ना, त्यांना आपल्या फॅक्टरीमध्ये व्हिजिट द्यायची आजच. कसं शक्य आहे? मी तर मीटिंग मध्ये असेल ना आज. करेक्ट आहे तुमचं, पण त्यांना आज दोन्ही कामं एकत्रच करायचे जेणेकरून त्यांना फास्ट डिसिजन घेता येईल म्हणून. ते सगळं करेक्ट आहे त्यांचं, पण एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या ठिकाणी कसं असणार आहे मी? आणि फॅक्टरीचं काम पण इम्पॉर्टंट आहे. कोणीतरी रिस्पॉन्सिबल व्यक्ती हवा ना तिकडे. सई तुम्हीच चला ना माझ्या बरोबर. म्हणजे फॅक्टरीमध्ये त्यांना तुम्ही अटेंड करा. म्हणजे मी जाऊ शकते, पण तिथे जाऊन काही उपयोगच नाहीये. ऍक्च्युली एकदा दोनदाच गेली आहे ना मी फॅक्टरीमध्ये, आणि मला चांगल्या पद्धतीने नाही त्यांना काही एक्सप्लेन करता येणार. ऍक्च्युली पण करेक्टच आहे म्हणा. मग आपल्याला असं करावं लागेल, अशी व्यक्ती बघावी लागेल ज्याला फॅक्टरीमधल्या सगळ्यात छोट्यातल्या छोट्या गोष्टी माहिती आहेत. अशी तर एकच व्यक्ती आहे जिला आपल्या फॅक्टरीबद्दल माझ्यापेक्षा पण जास्त माहिती आहे. भैरवी आई. चांगलं आहे, मग भैरवी मॅडमला सांगा ना. त्या अजिबात नाही, अजिबात नाही. मी फोन करणार नाहीये तिला. मला तिची मदतच नको.